गेल्या 2.5 तासांपासून नवी दिल्लीमध्ये महायुतीची बैठक सुरू आहे। अमित शहांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक सुरू असल्याचं कळतंय। या बैठकीत सत्ता समीकरणाची म्हणजे पुढलं 5 वर्षाचं सरकार कशा पद्धतीने असेल, कोण मुख्यमंत्री असेल, काय फॉर्म्युला ठरवला गेला पाहिजे, मंत्रिपदाचे चेहरे कोण असतील किंवा उपमुख्यमंत्रीपद कोण असतील याबद्दलची चर्चा खलबतजीत या बैठकीत केली जात आहे। या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या समोर तिन्ही नेत्यांनी प्रस्ताव मांडलेला असल्याचं कळतंय। दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज रात्रीच मुख्यमंत्री पदाबद्दलचा चेहरा हा घोषित होईल तर असं नाहीये। आज तिन्ही पक्षांचे म्हणजे तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचं म्हणणं जे आहे ते अमित शहा ऐकून घेतील आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं ते नरेंद्र मोदींसमोर ठेवतील आणि त्यांच्याशी चर्चा करून मग राज्याचा मुख्यमंत्री जो आहे तो ठरवला जाईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आणि उदय जाधव सलग गेल्या 2.5 तासांपासून याबद्दलचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सुरुवातीला मी प्रशांतकडे जातोय। प्रशांत, काय माहिती? उदयशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करू, पण हे दोन महत्त्वाचे आमचे प्रतिनिधी जे आहेत ते आपल्यापर्यंत याबद्दलचं अपडेट पोहोचवतात। पण तत्पूर्वी ही छायाचित्र आम्ही आपल्याला दाखवतोय। यामध्ये जर आपण पाहिलं तर तिन्ही नेते जे महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी अमित शहांना पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊ केला। आणि गेल्या या छायाचित्रामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदेचा चेहरा प्रचंड गंभीर दिसतोय, पण हेच ते एकनाथ शिंदे ज्यांना बार्गेनिंग मास्टर असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या बार्गेनिंग पॉवरनुसार म्हणजे भले त्यांची बार्गेनिंग पॉवर जी ती कमी झालेली असली तरी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात त्यांनी 3 ते 5 महत्त्वाचे पोर्टफोलिओ म्हणजे मंत्रालय पदरात पाडून घेण्याच्या संदर्भातला प्रस्ताव अमित शहा यांच्यासमोर ठेवला। चला, प्रशांत लीला रामदास आणि उदय जाधव दोघे आपल्याबरोबर आहेत। प्रशांतकडे सुरुवातीला जाऊयात। प्रशांत, 2 तासापेक्षा आता जास्तीचा कालावधी होत आलेला आहे, बैठक सुरू आहे। ही बैठक साधारण किती वेळ आणखीन चालेल आणि काय अपडेट मिळू शकले का? साधारणतः अजून ही बैठक जी आहे साधारणतः जर बघितलं अर्धा तास अजून चालण्याची शक्यता व्यक्ती ऐकली जाते। 1 वाजता जे अजित पवार आहे मुंबई अधिवेशन जातील अशा प्रकारची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून मिळाली होती, तिथली माहिती होती। त्यानंतर आता जर बघितलं अजूनही बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावरती खलबत सुरू असल्याची माहिती आहे। निश्चितप्रमाणे या बैठकीतून एक प्रकारे मंत्रीपद, खाते वाटप, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती आहे। निश्चितप्रमाणे या संदर्भात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील अशा प्रकारचे सुतोवाच एकनाथ शिंदे आणि खुद्द अजित पवार यांनी केला होता। त्यामुळे आता या संदर्भातला निर्णय उद्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बैठक ही अजूनही सुरू आहे, खलबत अजूनही सुरू आहे। महायुतीची ही महाबैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या महाबैठकीतून निश्चितपणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं प्रस्ताव जसे आपले उदय जाधव यांनी सांगितले ते प्रस्ताव मांडण्यात आलेले आहे। एकीकडे सर्वात प्रथम शिवसेनेच्या वतीनं प्रस्ताव मांडण्यात आले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रस्ताव आहे ते मांडण्यात आले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या संख्याबळाच्या आधारावरती काही प्रस्ताव जे आहेत ते व्यक्तिगत किंवा भारतीय जनता पक्षाच्या पक्षस्तरावरती चर्चा केली जाते, पण त्यांची संख्याबळ निश्चित करण्यात आलेला आहे जी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती जी समोर चर्चा होईल त्याचा निर्णय निश्चितप्रमाणे जाहीर करण्यात येईल, पण आज त्या संदर्भात कुठलाही निर्णय जाहीर होईल असे कुठल्याही प्रकारचे संकेत नाही आहे। विलास, उदयकडे आपण जाऊया। उदय देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे। उदय, तिन्ही नेते आपापल्या पक्षाला घेऊन निवडणुकीत जिंकलेले, पण या तहात देखील जिंकणं महत्त्वाचं आहे। वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आलेले आहेत, काय कळतंय? विशाल, आपण बघतोय की मराठी नेहमी युद्धामध्ये जिंकतात आणि तहामध्ये हारतात, मात्र आता तहामध्ये देखील मराठ्यांना जिंकायचं आहे आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये महायुतीचे तिन्ही ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत। सगळ्यात प्रथम तिन्ही पक्षांचे जे प्रस्ताव जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत। तिन्ही प्रस्ताव जे मांडून झाल्यानंतर जे एकूणच तडजोड जी आहे ती कशा प्रकारे केली जाणार आहे, कारण महायुतीला खूप मोठा असा महाविजय मिळालेला आहे, मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे सर्वांचं समाधान करणं हे खरंच एक खूप मोठं कठीण आणि तारेवरची कसरत असणार आहे ज्येष्ठ नेत्यांचं। त्यामुळे ते नक्की कोणाला किती आणि कसं समाधान करतायत, कोणाला कसं एकूण कोटा ठरवत आहेत, एकूण मंत्रिमंडळ वाटपाचा ते पाहावं लागणार आहे। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या ज्या प्रलंबित निवडणुका आहेत त्याला सामोरे जायचे, तिथे देखील महायुतीला मोठा विजय मिळवायचा असेल तर निश्चित त्याची पायाभरणी आता करावी लागणार। त्या
दृष्टिकोनातून मंत्रिमंडळामध्ये देखील असे चेहरे जे ते निवडले जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा विजय जो आहे तो सोपा होईल। त्या दृष्टिकोनातील रणनीती देखील एकूणच याच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, म्हणजे जे मंत्रिमंडळ ठरवलं जाणार आहे, ज्यांची वर्णी लागणार आहे मंत्रिमंडळामध्ये, अशांच्या नेतृत्वामध्येच एकूणच सर्व पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या लढवल्या जाणार आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की सर्वात प्रथम मुख्यमंत्री पद जे आहे ते कोणाला मिळणार याकडे सर्वप्रथम जो आहे तो एकूण प्रश्न सोडवला जाणार आहे। त्या पाठोपाठ मग उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर इतर जे मंत्री आहेत त्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहे। मग कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार आहे या संदर्भात चर्चा होईल। मात्र जी सध्या माहिती मिळते आज संपूर्ण आणि सखोल चर्चा केली जाणार आहे। मात्र निर्णय जो आहे तो आज जाहीर होणार नसल्याची माहिती मिळते। निर्णय हे उद्या जाहीर केले जाणार आहेत। त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा केली जाणार आहे, कारण महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, सगळ्यात मोठं अर्थसंकल्प या महाराष्ट्राचा आहे। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नेहमी लक्ष ठेवून असतात। त्यामुळे आता नेमकं काय घडते ते पाहावं लागणार। आपण जरा मागे इथे पाहू शकतो की हालचाली वाढू लागलेल्या आहेत, कोणत्या क्षणी इथून बाहेर येतील असं संकेत जे ते मिळत आहेत। आपण इथे समोर पाहू शकतो की इथे सर्व पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कोणत्या क्षणी महायुतीचे नेते बाहेर येतील अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण इथे पाहू शकतो बाहेर येण्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या वाढू लागलेल्या आहेत। आपण थोडं पुढे जाऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत। समोरच्या बाजूला नेते मंडळी जी आहेत त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या इथून बाहेर गेलेल्या आहेत आणि पुढच्या कोणत्याही क्षणी गाड्या बाहेर येतील। काय निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये पाहावं लागेल। प्रस्ताव जे आहे दिसतोय महत्वाचा म्हणजे विशाल जर बघितला आपण विशाल दीड तासाच्या बैठकीनंतर कॉन्वॉय बाहेर निघालेला आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे तीनही मुख्यमंत्री जे आहेत, दोन उपमुख्यमंत्री, काळजीवाहू मुख्यमंत्री हे निघालेले आहेत। हे सरळ इथून एअरपोर्टच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं साधारणतः ज्या पद्धतीचे स्पष्ट संकेत आपण दिले होते की 12 नंतर ही बैठक संपेल अशा प्रकारची स्पष्ट माहिती होती आणि त्याच्या आधारावर जर बघितलं हे सर्व नेते बाहेर पडलेले आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता दुसरा कॉन्वॉय आपल्याला निघताना पाहायला मिळतोय। हा जो दुसरा कॉन्वॉय आहे हा JP नड्डा यांचा कॉन्वॉय आहे ना। हा जो कॉन्वॉय आहे हा JP नड्डाचा कॉन्वॉय आहे। या JP नड्डाच्या कॉन्वॉय मधून जर बघितलं आपण तर निश्चितपणे बाहेर दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय JP नड्डा यांचा कॉन्वॉय आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्राचा जो कॉन्वॉय आहे तो निघालेला आहे। समोर ज्या गाड्या मागे चाललेल्या आहेत त्या गाड्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवार आणि त्यानंतर सोबत जर बघितलं आपण तर निश्चितपणे म्हणावं लागेल आपल्याला की काळजीवाहू मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे यांचा कॉन्वॉय आता ते निघालेल्या दीड तासाच्या बैठकीनंतर आता JP नड्डा आपल्या समोर जाताना पाहायला मिळते। या पहिल्या गाडीमध्ये JP नड्डा आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झालेला आहे। लवकर याची घोषणा होण्याची शक्यता आहे। हा कॉन्वॉय निघाला आहे JP नड्डांचा आणि या पद्धतीने जर बघितलं आपण निश्चितपणे माहिती मिळते की साधारणतः मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो निश्चित झालेला आहे। लवकरच त्याची घोषणा होईल। उद्या कुठल्या क्षणी घोषणा होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। विशाल, JP नड्डा इथून त्यांचा कॉन्वॉय बाहेर पडताना आपण बघतोय प्रशांत, पण इतरही 3 महत्वाचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अजूनही आतमध्ये आहेत का? नाही, यात तिघही नेते जे आहेत महायुतीचे, तीनही ज्येष्ठ नेते महायुतीची महाबैठक संपूर्ण बाहेर निघालेले आहेत। ते मागच्या बाजूने तो समोरचा जो भाग दिसतोय तो समोरचा जो कृष्ण मेहमान मार्गाचा जो खास करून संसदेकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाने ते बाहेर पडताना पाहायला मिळालेले आहे। हे तीनही नेते निघालेले आहेत। आता आपल्याला बघावं लागेल की साधारणतः हे नेते कुठे जातात, कारण की ज्या पद्धतीने माहिती आहे की ती अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे जे आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आहे हे निश्चितपणे चर्चा करण्याची शक्यता व्यक्त जात आहे। पण अजित पवार हे 1 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होतील अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। विशाल, प्रशांत, अमित शहांनी तिन्ही नेत्यांचे प्रस्ताव जे ते ऐकून घेतले, 3 म्हणण्यापेक्षा 2 नेत्यांचे, अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली असेल, पण हे प्रस्ताव ऐकून घेतल्यानंतर आणि त्यांनी मांडलेल्या प्रस्तावातले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर आता ते नरेंद्र मोदींची चर्चा करतील, म्हणजेच बैठकीची दुसरी फेरी होणार अशी शक्यता आहे का? बैठकीची समोरची फेरी होईल, दुसरी फेरी नाही होईल। आता पुढची फेरी होईल खास करून अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा हे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये जो सार निघालेला आहे त्या सारावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत चर्चा होईल। उद्या होऊ शकतं यावरती चर्चा होईल आणि महायुतीचा
चेहरा कोण असेल, मुख्यमंत्री पदाचा नेता कोण असेल याची घोषणा उद्याच्या नंतर होण्याची शक्यता आहे. आता लक्ष लागलेलं आहे विधिमंडळ पक्षाकडे. विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा बोलली जाते भारतीय जनता पक्षाची, त्याच्या आधारावरती निर्णय घेतले जातील आणि केंद्रीय निरीक्षक देखील नियुक्त केले जातील. केंद्रीय निरीक्षकाची नियुक्ती होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत, आज दिवसभरातल्या घडामोडी देखील या बैठकीच्या अगोदर लक्षात घेणं आवश्यक आहे. आज विनोद तावडेंची 1 तासापेक्षा अधिक वेळ अमित शहांबरोबर बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीतले त्यांनी जाणून घेतलेले मुद्दे आणि आता झालेली ही बैठक या आधारावर देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा लक्षात घेतला जाईल का? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते सगळ्यांमध्ये साधारणतः जो चेहरा आहे मुख्यमंत्रीचा त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेणार आहे. त्यावरती सानोरात चर्चा झालेली आहे. विविध प्रस्ताव जे होते मंत्रिपदाचे असो किंवा मग मंत्र्यांच्या संख्येची असो, ब्रेकिंग न्यूज आती येते. अजित पवारांना अर्थ आणि महसूल मंत्रिपद तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद, शिवसेनेकडे नगरविकास PWD खातं. सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या बैठकीतील आतली बातमी आपल्या हाती येते. यामध्ये बघा, अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद, त्याचबरोबर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद राहणार आहे. भाजप गटनेत्याची उद्या निवड केल्या जाऊ शकते तशी शक्यता आहे. त्यामुळे अर्थात भाजप गटनेता हे देवेंद्र फडणवीसच असू शकतात हे देखील आपण म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीने भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे त्यात त्यांचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे. पण आता आपण बघतो बैठक संपलेली आहे. गेल्या 2 तासापेक्षा अधिक काळ ही बैठक जी ती सुरू होती आणि या बैठकीत सत्ता समीकरणं साधण्याच्या संदर्भातली खलबतं झालेली आहेत. आणि आता या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री या बैठकीनंतर आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे, त्याचबरोबर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मागच्या मार्गाने जे आहेत ते पुढे निघून गेलेले आहेत. पण आपण प्रशांतकडनं आपण जाणून घेऊयात. प्रशांत, अजित पवार हे मुंबईकडे परतणार असं कळतंय, पण हे 2 महत्त्वाचे नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीतच थांबू शकतात की मुंबईकडे परतू शकतात, नेमकं काय? यानंतर एकनाथ शिंदे जे आहे ते त्यांचे जे शिवसेनेचे खासदार आहे आणि पंत मार्गावरती जे निवासस्थान आहे तिथे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या सर्व खासदारांसोबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः देवेंद्र फडणवीस आज रात्री थांबतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण अजित पवार हे आहे उशिरा रात्री हे मुंबईला परततील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. आता यानंतर पुन्हा एकदा या नेत्यांची बैठक होते का हे देखील महत्त्वाचं असणार आहे. मुंबईत ही बैठक होते का हे पाहणं असणार आहे. पण आता या घडीला बघितलं तर एकनाथ शिंदे आपल्या सर्व शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. विशाल, म्हणजेच ते आज खासदारांबरोबर बैठक घेतील आणि इथेच दिल्लीतच थांबतील का? बरोबर, जर बघितलं खासदारांची बैठक घेऊन ते रात्री उशिरा होऊ शकतात, मुंबईला परततील. या संदर्भात आता लवकरच माहिती पुढे येतील की एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत थांबणार आहात का. जर दिल्लीत थांबणार असेल तर उद्या त्यांची होऊ शकते संसदेमध्ये येण्याची शक्यता आहे. कारण की उद्या शुक्रवार आहे आणि संसदेमध्ये कामकाज होणार आहे. अशा वेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्या दरम्यान ते होऊ शकतं. काही नेत्यांना भेटण्याकरता संसदेत देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या घडीला एकनाथ शिंदे जे आहे ते काळजीवाहू मुख्यमंत्री हे शिवसेनेच्या खासदारांसोबत. उदयकडे आपण जाऊयात. प्रशांत, उदयकडनं माहिती जाणून घेऊया. उदय, काय अपडेट? विशाल, आपण बघितलं काही वेळापूर्वीच बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि बैठकीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे बाहेर पडलेले आहेत. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुसऱ्या मार्गाने बाहेर पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आपण जर काही पाहिलं तर काही कारचा ताफा जो आहे तो अद्याप इथे बाहेर असल्याची माहिती मिळते आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी मंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री शंभूराज देसाई हे देखील होते. त्यामुळे ते नेमके देखील त्यांच्यासोबतच आता मुंबईच्या दिशेला निघतात का हे पाहावं लागणार आहे. मात्र एक माहिती मिळते शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून, त्यानुसार आता ही बैठक जी आहे महायुतीच्या नेत्यांची ती बैठक संपल्यानंतर शिवसेनेची देखील एक बैठक होणार आहे आणि शिवसेनेच्या बैठकीमध्ये एकूणच या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, किती प्रस्ताव मंजूर झाले या संदर्भात सखोल चर्चा केली जाणार आहे. आणि ती चर्चा पूर्ण झाल्यानंतर एकूणच
अंतिम निर्णय जो आहे तो काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार आहेत। किती प्रस्ताव मंजूर झाले आणि त्या संदर्भातला अंतिम जी पसंती आहे ती दर्शवली जाणार आहे। त्यामुळे आता महायुतीचं एकूणच मंत्रिमंडळ मुख्यमंत्री पदासह जे आहे त्याचा निर्णय हा उद्यावर गेला असल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे। उद्या या संदर्भात अधिक माहिती काय मिळते हे आता पाहावं लागणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता मुख्यमंत्री पद महाराष्ट्र राज्याचं हे कोणाला मिळणार याकडे सर्वत्र खरं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि कोणाला कोणतं मंत्रिपद मिळतं आहे, कोणाला किती मंत्रिपद मिळतात कोणत्या पक्षाला हे देखील आता पाहावं लागणार आहे। मात्र सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत नेमकं काय झालं याच्याबद्दल कुठलीही माहिती जी आहे इतर कोणी बाहेर येऊ दिली नाहीये। मात्र त्यानंतर पक्षांची बैठक जी आहे अंतर्गत ती होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर उद्या त्यावरती अंतिम निर्णय जो शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येत आहे। पण उदय, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असं जरी असलं तरी राजकारणात काहीही होऊ शकतं हे तितकंच खरं असं म्हणायचं का? अगदी बरोबर आहे। राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं आणि त्याचा जो काही एकूणच प्रत्यक्ष परिणाम म्हणजे आपण मागे पाहिलेला आहे। आपण काही पाहू शकतो की मागच्या बाजूला काहीच पोलीस जे आहेत अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं आपण पाहू शकतो की जे नेते आले होते महाराष्ट्रातून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे समोरच्या बाजूने इथून निघून गेल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आता या पक्षांची त्यांची स्वतंत्र पक्षांतर्गत बैठक होणार आहे। जे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आजच्या या बैठकीमध्ये त्यावरती चर्चा होईल आणि जे प्रस्ताव अनुत्तरित आहेत त्यावरती आणखी उद्या चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। उदय, माध्यमांशी संवाद साधलेला नाही। मुख्यमंत्री ज्यावेळेस आले आणि त्यांनी एअरपोर्टच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं की जे काही ठरेल ते आम्ही मोकळेपणाने सांगू, पण आता माध्यमांशी त्यांनी संवाद टाळला। पण तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज येते की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबईला रवाना झालेले आहेत। एकनाथ शिंदे अजूनही दिल्लीमध्ये आहेत असं कळतंय की ते खासदारांबरोबर, शिंदे गटाच्या सगळ्या खासदारांबरोबर चर्चा करतील, बैठक घेतील आणि त्यानंतर कदाचित ते मुंबईच्या दिशेने रवाना होऊ शकतात किंवा दिल्लीतही थांबू शकतात। पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। दोघंही मागच्या दाराने मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। पुन्हा एकदा आपण जाऊयात उदयकडे। उदय, तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधणं टाळलंय, याचाच अर्थ चर्चा अजून बाकी आहे। अगदी बरोबर आहे। पूर्ण अंतिम चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे अंतिम समाधान न झाल्यामुळे आता नेमकं किती आणि कसं समाधान केलं जाणार आहे हे पाहावं लागणार आहे। महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आपापले प्रस्ताव जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मांडलेले आहेत। मात्र प्रस्ताव जे आहेत ते सर्वांचे मनासारखे मंजूर झालेले नाही आहेत। काही प्रस्ताव अजूनही अनुत्तरित आहेत। ते अनुत्तरित राहिलेले प्रश्न जे आहेत ते उद्या सोडवले जातात का हे पाहावं लागणार आहे। विशेषतः मुख्यमंत्री पदासंदर्भातला जो निर्णय आहे ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सोडवणार असल्याची माहिती मिळते। ते आता काय या संदर्भात निर्णय घेत आहेत, कोणाला मुख्यमंत्री करतात हे पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत त्यांना कसं किती मंत्रिपद मिळतील हे देखील पाहावं लागणार आहे। सध्या आपण पाहतो की कोणीही बाहेरून प्रत्यक्ष जे आहे जाहीर केलेलं नाहीये की नेमकी बैठक आमची किती यशस्वी झालेली आहे। त्यामुळे बैठक ही अनुत्तरित राहिलेली आहे। आणखीन बैठक होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। पक्षांतर्गत देखील बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पक्षांतर्गत नेमकी किती समाधान होतं आहे त्या पक्षांना ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे प्रस्ताव जे ठेवलेले आहेत ते कितपत मंजूर होत आहेत आणि किती तडजोड करून समाधान जे आहे ते व्यक्त केलं जाईल हे आता पाहावं लागेल। त्यामुळे उद्या जर JP नड्डा यांच्या बरोबरीने अमित शहा नरेंद्र मोदींशी संवाद साधतील तर शक्यता आहे उदय की उद्याच्या दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित होईल। उद्याचा दिवस आहे त्यामुळे उद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब होईल। कोणाचं नाव मुख्यमंत्री पदावरती होणार या संदर्भातला निर्णय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार आहे। त्यामुळे उद्याच या संदर्भातला निर्णय अधिकृतपणे जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे। जेव्हा मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर होईल त्याच वेळेला एकूणच तिन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे मंत्रिमंडळाचे मंत्र्यांचं वाटप होणार आहे, खात्यांचं वाटप होणार आहे याची देखील माहिती जी आहे ती पुढे येणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री कोण होणार आहेत, अतिरिक्त उपमुख्यमंत्री पद जे आहे ते निर्माण केले जात आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर महत्त्वाची खाते त्यांचं जागा वाटप जे आहे ते कसं केलं जाणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे। मात्र सर्वांचा मुख्य प्रश्न असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार आहे या संदर्भात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। उदय, एकनाथ शिंदे यांच्याकडनं या चर्चेमध्ये महत्त्वाचे प्रस्ताव किंवा फॉर्म्युलेज आहेत ते समोर ठेवण्यात आलेले आहे। जर मुख्यमंत्रीपद त्याच्यापासून माघार आहे तर 3 ते 5 महत्त्वाची खाती जी आहेत ती त्यांनी मागितल्याचं कळत आहे। अशा वेळी
या प्रस्तावावरती आज अंतिम निर्णय झाला असेल की उद्या पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते? जर आपण पाहिलं की महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपाचा आहे, त्यामुळे भाजपने देखील एक मोठा दावा जो आहे तो केलेला आहे मुख्यमंत्री पदावरती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय चेहऱ्यांवरती, त्यांच्या लोकप्रिय योजनांमुळे हा संपूर्ण जो महायुतीला विजय जो आहे, मोठा विजय जो आहे तो मिळालेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे त्यांच्या गळ्यात टाकावी का, याबद्दल देखील आग्रही मागणी जी ठेवण्यात आलेली आहे। आणखीन एक प्रस्ताव जो आहे तो म्हणजे अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते वाटून द्यावं का, याबद्दल देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती अद्याप बाहेर आली नाही। मात्र तो देखील एक प्रस्ताव जो आहे तो चर्चेत आल्याचं सांगण्यात येत आहे। जर का अडीच वर्ष दिलं तर मग एक संधी जी आहे ती वाढू शकते। मात्र त्याचबरोबर मंत्रिमंडळांचं कसं जागा वाटप करणार हा देखील एक प्रश्न आहे, कारण सर्वाधिक आमदार भाजपचे निवडून आले, त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत मंत्रिपदासाठी ते सर्वाधिक आहेत। त्यांचं समाधान कसं करणार हे देखील आता पाहावं लागणार आहे। या सगळ्या याच्यात खरं तर अमित शहा ज्यांना खरं तर एक बैठकीतले चाणक्य नेते म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या वतीने आता सगळ्यांचं समाधान कशा पद्धतीने ते करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पण जाऊयात प्रशांतकडे। प्रशांत, आता पुन्हा एकदा उद्या बैठकीची पुढली फेरी की अंतिम फेरी? आता जर बघितलं आपण तर बैठकीची पुढची फेरी असेल, अंतिम फेरी निश्चित म्हणता येणार नाही आपल्याला। आणि जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यातून आपल्याला हे कळायला पाहिजे की साधारणतः जे जर बघितलं आपण तर निश्चितपणे यातून निर्णय होण्याची शक्यता आहे की नाही रे बाबा इधर ये। प्रशांत दिला रामदास यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूच, पण आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्या बरोबर आहे। उदय, तुला देखील तोच प्रश्न, उद्या पुढली फेरी की अंतिम फेरी? खरं तरी अंतिम फेरीच असंच म्हटलं पाहिजे, कारण 2 डिसेंबरला राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा आणि त्याचबरोबर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार हे जवळपास नक्की झालेले आहे। त्यामुळे जर का उद्या या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात आला तर शनिवार रविवार असे 2 दिवस जे आहेत ते उरत आहेत। त्यामुळे पुढची तयारी देखील करायची आहे शपथविधी सोहळ्याची। आणि तुला थांबवतोय, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे। जसं आपण यापूर्वी देखील चर्चा करत होतो की राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद पदरी पाडून घेत असताना अजित पवारांनी केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या संदर्भातली मागणी केली होती आणि प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिल्या जाऊ शकतं तशी शक्यता आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद दिलं जात होतं, पण राज्यमंत्रीपद हे प्रफुल्ल पटेल यांना नको होतं आणि अजितदादांनी देखील त्याला नकार दिलेला होता। पण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दाखवलेला परफॉर्मन्स आणि सध्याला त्यांच्या हातात असणारी बार्गेनिंग पॉवर, यात त्यांनी केंद्रात प्रफुल्ल पटेल यांच्याकरता मंत्रिपद मागितल्याचं कळतंय आणि त्यांना ते मंत्रिपद दिल्या जाऊ शकतं। बोलूयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, युद्धातही जिंकायचं आणि तहात देखील जिंकायचं, दोन्ही घटक पक्षांकडनं त्या पद्धतीने बार्गेनिंग केलं जात आहे। बार्गेनिंग तर तिन्ही पक्ष करतात, मात्र कुठेतरी तडजोड देखील करावी लागणार। जशी आता तू माहिती दिली की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना जर केंद्रामध्ये इथे मंत्रिपद द्यायचं असेल तर निश्चितच त्यांना इथे एक प्रकारे राज्यामध्ये काही मंत्रालयांवरती पाणी जे आहे ते सोडावं लागणार। त्यांनी काही मंत्रालय जे आहे ते सोडावे लागतील। त्यामुळे जर का प्रफुल्ल पटेल हे केंद्रामध्ये मंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये कमी मंत्रालय मिळतील, हे देखील तितकंच खरं आहे। त्यामुळे केंद्रातली मागणी जी आहे ती विशेषतः शिवसेनेने लावून धरलेली नाहीये, त्यामुळे त्यांना राज्यामध्ये शिवसेनेला जास्त एकूण स्वारस्य आहे। त्यामुळे राज्यामध्ये शिवसेनेची पकड जी आहे ती अधिक त्यांना बळकट करायची आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे माजी केंद्रीय मंत्री देखील राहिलेले, त्यामुळे त्यांची तीव्र इच्छा आहे केंद्रामध्ये मंत्रिपद पुन्हा मिळवण्याचं आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते सक्रिय असल्याचं पाहायला मिळते। जर का प्रफुल्ल पटेल हे केंद्रामध्ये पुन्हा एकदा मंत्री होत असतील तर त्याचा परिणाम राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच मंत्रालयांच्या म्हणजे मागण्यांवरती देखील मंत्र्यांच्या होऊ शकते। त्यामुळे तिथे मंत्रिपद जे आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला कमी मिळू शकतात आणि कुठेतरी त्यामुळे शिवसेनेला अधिकची मंत्रिपदं जी आहेत ती मिळू शकतात, भाजपकडे देखील अधिक मंत्रालय जे आहेत ती राहू शकतात। त्यामुळे एकूणच एक जर आपण राजकारणाच्या सारीपाटावर पाहिलं, जर का दिल्लीमध्ये स्थान मिळवायचं असेल तर राज्यातली काही मंत्रिपदं जी आहेत ती सोडावी लागणार आहे। त्यामुळे आता प्रत्यक्षात काय घडतंय हे पाहावं लागणार आहे। उद्याचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काय निर्णय घेत आहेत, मुख्यमंत्री कोणाला करतायत आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रालय हे मिळणार हे आता पाहावं लागेल। पण यामध्ये
आत्ता कळतंय की हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांबरोबर बैठक करतात. ही बैठक घेण्यापाठीमागचं कारण काय? या बैठकीत जे काही निर्णय झालेले आहेत या विषयाला घेऊन ते खासदारांची सहमती घेऊ शकतात की इतर काही? अगदी बरोबर आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी एकत्रितपणे चर्चा करतात, निर्णय घेतात, त्यानंतर ते अंतिम निर्णय जे आहेत ते जाहीर करतात. अशी आतापर्यंत संपूर्ण त्यांचा एकूण प्रघात आहे, परंपरा असं आपण म्हणू शकतो. आता सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी प्रदीर्घ चर्चा केलेली आहे, जे प्रस्ताव मांडलेले त्या प्रस्तावांपैकी किती प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि जे प्रस्ताव मंजूर झाले नाही त्यावरती काय तडजोडीचा निर्णय घ्यावा या संदर्भात स्वतः प्रशांत रामदास यांच्याशी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. कारण असं कळतंय की आता एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी, दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले, तिथं खासदारांची बैठक जी ती पार पडणार आहे. उदय, तू सांगत होता की जे निर्णय घेण्यात येत आहेत किंवा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली सहमती एकनाथ शिंदे खासदारांबरोबर घेऊ शकतात.